राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. गुढीपाडवा ते रामनवमी हे राम नवरात्र आपण मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने साजरं करतो. परंतु समाजातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण परमेश्वरी अवतार म्हणून देव्हाऱ्यात बसवतो तेव्हा त्याच्या अनुकरणीय जीवनाकडे केवळ पोथी पुराणातलं एक पात्र म्हणून बघतो. त्यांनी किती दुर्लाघ्य अडचणी पार केल्या, क्षणिक मोह दूर ढकलून महान आणि चिरंतन मूल्य कशी प्रस्थापित केली त्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. आणि त्यामुळे रामाच्या नावाचं फक्त राजकारण होतं किंवा भक्तीच्या भ्रामक कल्पनेनी अकर्मण्यता वाढत राहते. सामान्य तरुण मग या गोष्टींकडे अतिशय नास्तिकपणे पाहतो किंवा आदर्श समोर नसल्यामुळे त्याचं आयुष्य भरकटायला लागतं. द्रष्टे कवी वाल्मिकी यांनी श्रीरामचंद्रांचं आयुष्य म्हणजे एक आदर्श मानवी जीवनाचा पाया आपल्या समोर ठेवलेला आहे. एका अत्युच्च अशा व्यक्तिरेखेतून सामान्य मनुष्य देवत्वापर्यंत कसा पोचतो याचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, लहानपणी अतिशय सुकुमार लाडाकोडाचा असा असलेला राजकुमार विद्याग्रहणासाठी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात जातो. त्या काळच्या प्रथेनुसार अतिशय सर्वसाधारण सगळ्यांचं जीवन सारखं असेल अशी काळजी घेऊन राजकुमारांनाही शिकवले जायचं. त्यामुळे अतिशय साध्या जीवनामध्ये ते जगले. नुकतेच शिक्षा प्राप्त करून घरी परत आले नाही तोच ऋषी विश्वामित्र त्यांना यज्ञ रक्षणासाठी बोलवायला आले. त्या क्षणी नुकताच आता शिकून परत आलोय, लगेच कुठे बाहेर जाणार, अशा प्रकारचा मोह जरी दशरथांना वाटला तरीही तो मोह बाजूला सारायला लावून स्वतः ते विश्वामित्रांबरोबर निघाले. विश्वामित्रांबरोबर यज्ञ रक्षणासाठी जात असताना त्यांचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. कारण ते अतिशय लहान वयाचे, तरी सुद्धा मोठमोठ्या राक्षसांशी आपण सहज लढू या आत्मविश्वासाने ते आणि बंधू लक्ष्मण त्यांच्यासोबत निघालेले आहे. फक्त जाऊन यज्ञ रक्षणाचं काम त्यांनी केलं नाही, तर त्या गुरुची नितांत सेवा करून त्यांच्याकडून अतिबला बला नावाच्या विद्या त्यांनी ग्रहण केल्या. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचं सुद्धा ज्ञान घेतलं. म्हणजे ते सतत शिकत राहिले. आता मला सगळं यायला लागलंय असा गर्व त्यांनी कधीच केला नाही. ते त्यांच्याबरोबर राजा जनकाच्या मिथिला नगरीला जेव्हा पोहोचले आणि तिथे पण ठेवलेला होता, जो पण श्रीरामचंद्रांना अगदी सहजतेने पूर्ण करता येत होता, पण तरी सुद्धा गुरुची आज्ञा होईपर्यंत उतावीळपणे ते अजिबात उठले नाही. जेव्हा गुरुनी त्यांना आज्ञा केली तेव्हा मात्र समोर होऊन त्यांनी लगेच पण पूर्ण केलं. मिथिला नगरीमध्ये राजकुमारी सीतेशी लग्न झाल्यानंतर ते जेव्हा अयोध्येला परत आले त्याच्यानंतर लगेचच त्यांच्या राज्याभिषेकाची चर्चा झाली. राज्याभिषेकाचा सर्वोच्च क्षण आयुष्यामध्ये येणार होता, त्याच्या आदल्याच रात्री अघटित घडलं आणि त्यांना वनवासात जायची आज्ञा केली गेली. पण तिथे सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये मनामध्ये विचलितपणा न येऊ देता, म्हणजे सिंहासनावर मला बसवणार होते आणि आता वनात पाठवलं याबद्दल कुठेही त्यांच्या मनामध्ये कटुता आली नाही. उलट कर्तव्य तत्परतेने ते तडक वनामध्ये निघाले. वनवासात गेल्यानंतर सुद्धा त्यांचा मित्र गुह, निषादराज गुह त्यांना भेटला. अगस्त्य ऋषी भेटले. या सगळ्यांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रमात किंवा त्यांच्या जवळच कुठेतरी राहू असा विचार त्यांनी केला नाही. उलट जिथे राक्षसांचं प्राबल्य आहे अशा चित्रकूट पर्वतावर त्यांनी स्वतःचा निवास करण्याचं ठरवलं. म्हणजे बलाढ्य शक्तीसमोर न झुकता उलट सज्जनांचं त्याच्यापासून रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे हे ते कधीही विसरले नाही. सर्व वनवासी लोकांना त्यांनी अभय दिलं आणि खरं दूषण नावाच्या प्रबल शक्तींशी ते लढले. प्रबल राक्षसी शक्तींशी लढत असल्यामुळे त्यांच्या पत्नीच्या अपहरणाचा सुद्धा प्रसंग आला. त्यांना पत्नीचा वियोग झाला, त्याचं दुःख झालं, पण तरी सुद्धा ते कुठे हारले नाही. त्यांनी स्वतःचा उत्साह, स्वतःचा आत्मविश्वास गाळला नाही किंवा स्वतःचा आत्मसन्मान बाजूला ठेवून त्यांनी अयोध्येहून चतुरंग सेना बोलावली नाही.
त्यांनी उलट संघटन कौशल्य दाखवलं आणि वनामधल्याच भिल्ल आणि आदिमानव सदृश्य, ज्यांना वानर सेना आपण म्हणतो, अशी सेना गोळा केली. त्यासाठी पुन्हा त्यांना अपार कष्ट पडले, पण त्यात कुठेही कमी न पडता प्रचंड अशी सेना त्यांनी वनात तयार केली. त्या वनात तयार केलेली सेना घेऊन जेव्हा ते लढण्यासाठी प्रत्यक्ष गेले, तेव्हा अथांग सागराचा अडथळा आला, पण तिथेही ते हरले नाही. तिथे सुद्धा त्यांनी नल नील असे उत्तम कारागीर हेरले आणि त्यांच्याकडून रामसेतूचं कार्य करून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे कुठेही कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी ते स्वतःची हिंमत हारलेले नाही, आत्मविश्वास हारलेले नाही. स्वतःवर त्यांचा प्रगाढ असा विश्वास आहे, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या संघटन कौशल्यावर त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणूनच इतक्या बळकट अशी पाशवी वृत्ती असणारी जरी संहारक शक्ती समोर उभी राहिली अपोजिशनसाठी, तरी सुद्धा नीतिमान, धैर्यवान असलो, संघटन कौशल्य असलं तर आपण सहजतेने त्याला तोंड देऊ शकतो, हे श्रीरामचंद्रांनी स्वतः करून दाखवलं. आणि त्या पाशवी शक्तीला तिच्या घरी जाऊन पराभूत केलं. बरं, इतकी संकट पार करून त्या पाशवी शक्तीला पराभूत केल्यानंतर सुद्धा त्यांना कुठेही मोह झालेला नाही. त्यांनी तो देश, तो प्रांत स्वतःच्या आधिपत्याखाली अजिबात घेतला नाही, तर उलट सुयोग्य असा उत्तराधिकारी निवडून त्यांनी त्याचा राज्याभिषेक केलेला दिसतो. त्यानंतर परत येताना सुद्धा आधी हनुमंतांना पाठवून अयोध्येत आपली खरंच गरज आहे ना, की विसरले आहेत सगळे, याची परीक्षा करायला ते विसरले नाही आणि मग अयोध्येमध्ये प्रवेश केला. अयोध्येमध्ये प्रवेश केला, त्यांचा राज्याभिषेक झाला. तरी सुद्धा राजाचं जीवन हे वैयक्तिक जीवनापेक्षाही समाजाच्या मालकीचं असतं हे दाखवण्यासाठी समाजाचा आक्षेप आल्याबरोबर ज्या सीतेसाठी एवढं मोठं रामायण घडवलं, त्या सीतेचा त्यांनी क्षणात त्याग केला आणि समाजाच्या मनाचं रक्षण केलं. या गोष्टीबद्दल अनेक वादविवाद पण होऊ शकतात, परंतु राजाचं कर्तव्य काय हे दाखवून देण्यासाठी रामांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आलेला. अशा प्रकारे प्रत्येक क्षणी मोह आला तरी त्याला बाजूला सारून कर्तव्यपरायण राहण्याचं श्रीरामचंद्रांचं आदर्श जीवन हे एका सामान्य युवकाला देवत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणूनच मनुष्याच्या जीवनात स्वतःच्या वैयक्तिक जीवनाप्रमाणे सामाजिक घटक म्हणून काही कर्तव्य असतात. परिस्थितीचं योग्य आकलन ते करण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, सर्वस्वाचा होम करूनही जनतेची सेवा करण्याचा दृढ निर्धार, दुर्जनांचे निर्दालन करून सज्जनांची मुक्तता आणि रक्षण करण्याचं अखंड व्रत, कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी पराकोटीचे यशस्वी प्रयत्न करण्याची जीवन साधना करणे आणि या साधनेमुळे अयोध्येचा हा राजकुमार राम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ठरतो. आज आपल्या समोर उभ्या असणाऱ्या समस्या आणि श्रीरामांसमोर असणाऱ्या समस्या यात बऱ्याच प्रकारचं साधर्म्य आपल्याला आढळतं. जर पाशवी प्रचंड बल असणारी शक्ती असली तरीही आपण संघटनाने आणि नीतिमत्तेने जर त्याला तोंड दिलं तर स्वतःला दुर्बल न समजता समाजातील सर्व रावणांचा आपल्याला प्रतिकार करता येऊ शकतो आणि तो प्रतिकार आपण यशस्वीरित्या केला तरच आपण खरे श्रीराम भक्त ठरू. हीच आपली खरी श्रीराम भक्ती ठरेल. धन्यवाद.